काँग्रेसचे माजी मंत्री नितीन राऊत सर आपल्या सोबत आहेत। सर, अधिवेशनाचा पहिला दिवस पावसाळी अधिवेशनाचा आहे आणि ही विधानसभा आता संपणार आहे। शेवटचे अधिवेशन कशा पद्धतीने स्ट्रॅटेजी विरोधकांची असणार आहे, काय नेमकं? शेवटचं अधिवेशन म्हणण्याच्या पूर्वी मला असं वाटतं हे निरोपाचं अधिवेशन समजलं पाहिजे खऱ्या अर्थानं। कारण लोकसभेमध्ये शिंदे फडणवीस पवार सरकारचा दारुण पराभव या ठिकाणी, मोदींचा दारुण पराभव झाला आणि अनेक प्रश्न या निमित्तानं उभे ठाकलेले आहेत। महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या भाषेचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातल्या विविध जातींचा धर्माचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। युवकांना बेरोजगारी मोठ्या पद्धतीने या ठिकाणी भेडसावून ठेवलेली आहे। विद्यार्थ्यांना नाही, शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही, शेतकरी आत्महत्या वाढलेल्या आहेत, गुन्हेगारीचं प्रमाण वाढलेलं आहे। हे असे अनेक प्रश्न या ठिकाणी आवाजून पुढे आहेत। आम्ही ते सगळे करणार या ठिकाणी आणि फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांची कास धरून या ठिकाणी आमची लढत सातत्याने सुरू राहील। मराठा आणि ओबीसी वाद जो आहे तो मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो। या अधिवेशनात हा मुद्दा सुद्धा विरोधक तुम्ही लावून धरणार आहात का, काय नेमकं? मराठा आणि ओबीसींचा हा प्रश्न ज्वलंत प्रश्न आहे। या सरकारने त्या दोन्ही समाजाला आपसात कसं भिडवता येईल त्या पद्धतीने भिडवलेलं आहे। एक प्रकारे धर्माधर्मामध्ये आणि जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा, संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी त्यांनी केला। निश्चितच आमची भूमिका या ठिकाणी संविधानाला धरून, संविधानाची कास धरून राहणार आहे आणि उचित न्याय त्यांना मिळावा हे आम्ही लावून धरणार। सभेमध्ये यश जे आहे ते काँग्रेसला अधिक मिळालं आणि महाविकास आघाडीला सुद्धा अधिक मिळालेला आहे। तो उत्साह ह्या अधिवेशनात आपल्याला पाहायला मिळेल का? जोमाने विरोधक सामोरे सत्ताधाऱ्यांना जातील का, काय नेमकं? निश्चितच आम्ही विद्यमान सरकारला जाब विचारू की लोकसभेत तुमचा दारुण पराभव झाला, आता तुम्ही घरी जावं आणि निरोप आम्ही देतो आहोत अशी भूमिका या ठिकाणी घेतली जाईल। किंवा नीटची परीक्षा असेल, शेतकऱ्यांचे मुद्दे असतील, कशी स्ट्रॅटेजी असणार आहे विरोधकांची? निश्चितच सामाजिक दायित्व आम्ही स्वीकारलेलं आहे। सामाजिक प्रश्नांची जाण ही काँग्रेसला चांगल्या पद्धतीने आहे आणि त्यामुळं शेतकरी असो, विद्यार्थी असो, युवक असो, मागासवर्गीय असो, अल्पसंख्याक असो, यांचे प्रश्न या ठिकाणी आम्ही निश्चितपणे उचलून धरणार आहोत। सर, साहजिकच आहे, नितीन राऊत आपल्यासोबत होते, त्यांनी म्हटले आहे की लोकसभेत सत्ताधाऱ्यांचा दारुण पराभव झालेला आहे आणि त्यामुळे त्यांना आता आम्ही निरोप देतोय, त्यांनी घरी जावं अशी भूमिका जी आहे ती आमची असेल असं त्यांचं मत आहे। कॅमेरामॅन रोहन सोबत विनायक डावरून, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।